आज माझी मोठी लेक भलतीच खुश होती, कारण तिच्या आवडीची पनीरची भाजी बनवायचं इथं चाललं होतं. समोर जी कढई दिसते त्याच्यामध्ये ना 4 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि जो हातात मिक्सर दिसतोय ना त्याच्यामध्ये भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, लसूण, अद्रक, 1 चमचा तीळ आणि टमाटर याचं वाटण बनवून घेतलं होतं. मुठभर कोथिंबीर सुद्धा घातली होती आणि ते वाटण तेलामध्ये 1 मिनिट परतण्यासाठी मी टाकून घेतलं होतं. तोपर्यंत भांडी जास्त पडू नये म्हणून समोर जे मिक्सरचं भांडं वाटण्यासाठी भरलं होतं त्याच्यातच 1 कप दूध सहित घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सुहानाचा पनीर टिक्का मसाला टाकून छान असा हलवून भिजण्यासाठी ठेवला होता. तोपर्यंत इकडं आपलं वाटण सुद्धा छान तेलात परतून झालं होतं. त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे टाकले. बऱ्याच वेळेस मी हे पनीरचे तुकडे थोडेसे तेलात पण भाजते, पण यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीनं करत होते. आहे या मसाल्यात टाकूनच ते 1 मिनिट परतून घेतले. साठवणीचं काळं तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. तोपर्यंत आपलं हे मिक्सर मधलं जे काही पेस्ट होती ना सुहाना मसाल्याची ती सुद्धा छान भिजली होती आणि दूध घालून ही पेस्ट टाकली ना तर आपली ग्रेव्ही छान होते. आता आपल्याला ही भाजी 5 मिनिटं छान अशी बारीक गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आणि खूप छान झाला होता हा पनीर टिक्का मसाला. तुम्हीही अशा पद्धतीचं वाटण बनवून हा पनीर टिक्का मसाला नक्की बनवून बघा. ह्याची रेसिपी मी खूप वेळा शेअर केली होती, पण म्हटलं आजही करावी. उद्याची तयारी चालू आहे बघा. इथं इडलीसाठी तांदूळ भिजत घातलेत. म्हणजे मी आता इथं ना 5 फुलपात्र तांदूळ घेतलेत. आता हे फुलपात्र आहे ना, ह्याच्या मापाने 5 फुलपात्र तांदूळ आणि त्याच मापाने उडदाची डाळ 2 फुलपात्र आणि 1 चमचा मेथी बिया टाकून घेतलेत. मस्त आता हे 7-8 तास भिजू देणार आहे. छान असं बघा इडलीची तयारी चालू आहे उद्याची. प्रमाण तर तुम्हाला मी सांगितलंय. ह्याच्या अगोदर पण इडलीची रेसिपी मी शेअर केली होती आणि बिलकुल फुगण्यासाठी ना त्याला मी सोडा वगैरे बिलकुल वापरत नाही आहे. अशा खूप छान इडल्या बनतात उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळतील. तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा की उद्या संडेचा तुमचा बेत काय आहे आणि तुम्ही काय बनवणार आहे म्हणजे नाश्त्यामध्ये, आणि फेवरेट गोष्ट कोणती आहे तुमच्या घरात नाश्त्याची संडेची स्पेशल ते सांगा. आता वाजलेत बघा जवळजवळ 11:15 झालेत. आज दोघींची ही शाळा शनिवार आहे, सकाळचीच आहे. 11:15 एक जणाची 12:10 सुटणार आहे, एक जणाची 12:15 सुटणार आहे. दोघीला घेऊन यायचंय आणि किचन ओट्यावरचं म्हणजे तसं म्हटलं तर सगळं इकडलं काम माझं आवरून झाले. फक्त हे भांडे घासायचे राहिलेत आणि ज्या आपल्या किचन ट्रॉलीज आहेत ना त्या हात लावून खूप तेलकट झालेत. जवळजवळ 15 दिवस झालं माझ्याकडून. यावेळेस पुसणं झालं नाही तर ते पुसून घेणार आहे. तर चला तुमच्याशी गप्पा मारत मारत सगळी कामं आवरून घेते आणि नक्की कमेंट करून सांगायचे नाश्त्याला उद्या काय बनवणार आहे तुम्ही. म्हणजे बघा मला माहिती होईल की अजून काय काय नाश्त्याचे पदार्थ असतात. माझ्याकडे पावभाजी बनवली जाते, मिसळ बनवली जाते, इडली, डोसा, उत्तापा, हे सोडून आणखी काय नाश्त्याचं बनवता हे नक्की. संक्रांतीच्या वेळेस पूजेसाठी ना हे छोटं ताट काढलं होतं आणि वाटी दिवा पण काढला होता सेपरेट असं आरतीसाठी. मंदिरातलं वेगळंच आहे. आणि बघा जे पण प्रोडक्ट मी तुमच्यासोबत टॅग करत असते घेण्यासाठी किंवा डिस्क्रिप्शन मध्ये ज्याच्याही लिंक देत असते ना, बऱ्यापैकी ते प्रोडक्ट मी अगोदर घेतलेले असतात, वापरलेले असतात आणि त्याची क्वालिटी बघितलेली असते. तेवढे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर टॅग केलेलेच प्रोडक्ट मागवत चला. आता माझे तर सगळे जे काही प्रोडक्ट मागवलेत ना ते चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत, म्हणूनच मी खाली टॅग करून देत असते. तुम्हाला हवे असतील तर तिथून तुम्ही नक्की घेऊ शकता. तर हे दिवा ताट वगैरे आहे ना, सण समारंभाच्या वेळेस अशा छोट्या गोष्टी थोडंसं वेगळं पण आपल्याला दाखवतात आणि एक वेगळीच ऊर्जा त्याच्यामुळे वाटते आपल्याला. इथं आता बघा किचन ओट्यावरती ऊन येतंय त्यामुळे हे क्लीन केलंय बघा ताट वगैरे आपलं आणि इथं ठेवणार आहे उन्हाला गॅसवरतीच. बाहेर ठेवलं तर काय होतंय काजळी पडती, म्हणून मग आतच ठेवणार आहे इथं जाऊ, कारण ऑलरेडी ह्याला मी स्वच्छ केलंय पुसून. तुम्हाला पण हे ताट वाटी दिवा पाहिजे असेल ना तर हे प्रोडक्ट मी टॅग करून देते, तुम्ही नक्की घ्या. खूप छान आहे. असं आपल्यात खूप सण समारंभ वगैरे असतात आणि त्यावेळेस ना खूप मस्त वाटतंय हे आरतीसाठी वगैरे असं वापरायला. हा बघा माझ्या श्रीकृष्णांचा छोटासा ड्रेस आहे. तुम्हाला पण असे श्रीकृष्णासाठी ड्रेस हवे असतील तर ते पण प्रोडक्ट खाली टॅग करून देते. इथं आता देवपूजेचे कपडे वगैरे धुवून ठेवलेत, आता वाळत घालून येते. श्रीकृष्णाचा ड्रेस वाळत घातला आणि इथं आता बाहेर आले आणि बघते तर काय आपल्या रोजमेरीला बघा किती सुंदर फुलं आलेत. खूप नाजूक नाजूक अशी छोटीशी फुलं आहेत बघा, रोजमेरी फ्लावर्स. ह्या 5 पाकळ्याच्या गोकर्णाला सुद्धा फुलं आलंय. खूप मस्त दिसतं हे 5 पाकळ्यांचं गोकर्णाचं फुल. खूप दिवस झालं तुम्हाला व्हिडिओत दाखवलं नव्हतं, म्हटलं चला आलेच बाहेर तर हे तुम्हाला दाखवावं.
खूप छान आहे. 5 पाकळ सिंगल पाकळ्याचं बऱ्याच जणांनी बघितले, पण हे बाहेर 5 गेले, पाकळ्यांचं आहे बघा. बागेत एक फेरफटका मारला आणि मस्त अशी भरपूर ऊर्जा घेऊन आले ह्या किचन ट्रॉलीज क्लीन करण्यासाठी. समोर दिसत असेल ट्रॉलीज वरती ना तेलकट बोट भरपूर उमटलेली आहेत. शक्यतो महिन्यातून 5 ते 6 वेळा हे अशा मस्त अशा एका किचन टॉवेल वरती ना साबणाचा फेस करून घेते मी. कोलिनने सुद्धा पुसलं तरी चालतं, पण मला हे इझी वाटतं की त्या कापडावरती किचन टॉवेल वरती साबणाचा फेस करायचा आणि सुरुवातीला ह्या ट्रॉलीज वरती सगळे हँडल्स वगैरे असे पुसून घ्यायचे आणि नंतर मग त्याला परत एकदा तोच टॉवेल क्लीन करून हे सगळं पुसून घ्यायचं. किचन मधली अशी ना साफसफाई केली ना बघा, आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी ना खूप मस्त वाटतं. म्हणजे बघा, माझं तर असं होतं की किचन मध्ये पाय टाकला की पहिलं लक्ष जातं ते माझ्या किचन ट्रॉलीजकडे, आणि त्या जर चटचट तेलकट दिसल्या ना तर माझ्या डोक्यात ते सारखं घोळत राहतं की मला हे क्लीन करायचंय, स्वच्छ करायचंय. म्हणून शक्यतो होता होईल तेवढं आठवड्यातून 2 वेळा का होईना हे मी क्लीन करत असते. आणि अगदी इझी बरं का, मोजून 5 ते 6 मिनिटात ना अशा पद्धतीनं स्वच्छ जर केल्या ना किचन ट्रॉलीज एकदम मस्त आणि चकचकीत निघतात. आता तुम्हाला समोर फरक दिसतच असेल. इथं बघा, एवढं स्वच्छ केलंय ना तर किती छान वाटायला लागलेत बघा आपल्या किचन ट्रॉली. अगोदर पण तुम्हाला मी लांबून अशा दाखवल्या होत्या कशा दिसतात आहे ती, आणि आत्ता बघा तुम्ही कशा दिसतात आहे. चकाचक दिसायला लागले की नाही. एवढं जरी केले ना किचनमध्ये खूप फ्रेश वाटतं. त्यामुळे नेहमी अधूनमधून स्वच्छता करत राहायचं. आता बघा हा पोर्शन एक करायचा आहे मला क्लीन, पण आता कधी मुहूर्त लागतोय बघू आपण. थोड्या वेळापूर्वी तुम्हाला मी दाखवलं होतं माझं काम आता कुठपर्यंत आलंय ते, आणि आत्ता बघू शकता अगदी 11:15 म्हणजे 11:20 टोटल किचन मधलं माझं 99% काम आवरून झाले. फक्त माझं राहिले एवढं आता सिंक क्लीन करायचं आणि तेलाचं भांड आहे ना ते सुद्धा घासायला काढलं, कारण तेलपुडा भरायचं त्याच्यामध्ये. तर म्हटलं आता झालंय रिकामं तर ते पण घासून घ्यावं, तर ते एक ठेवलंय मी क्लीन करायचं. आणि बघा इकडं भरपूर पसारा पडलाय, दिसणार नाही तुम्हाला. त्या दिवशी मी टेबल क्लीन केलता, आज परत तसंच झालंय, तर मला ते सुद्धा स्वच्छ करायचंय. तर अशीच दिवसभरातली कामं चालू राहतात आणि आवरलं तरच स्वच्छ राहतंय ते. आणि बघू, जर त्या दोघींना आणायला गेले तर दाखवतेच तुम्हाला. पण हा गुड न्यूज द्यायची तुम्हाला, चला दाखवते गुड न्यूज काय आहे ते. गुड न्यूज अशी आहे, आमच्या चिंगूला बाळ झालेत बघा. किती गोड बाळ झालेत आमच्या चिंगूला. 3 बाळ झालेत एकूण. दिसतात आहे का? तर हीच होती गुड न्यूज, म्हटलं तुम्हाला सांगावं. तर अशा पद्धतीनं आमच्या चिंगू राणीला बाळ झाले 3 छान, म्हटलं तुम्हाला ते तुमच्यासोबत शेअर करावं. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच तिला बाळ झालेत आणि आता आज तिसरा दिवस आहे, म्हटलं दाखवावीत तुम्हाला. मांजर प्रेमींना माहिती असेल कसं असतं. मी तर बिलकुल हात सुद्धा लावत नव्हती मांजराला, पण जे जुने युट्यूबचे माझे ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे. शेजारचं मांजर येत होतं आणि त्याने इतका जीव लावला होता की विचारायला नको. ते गेल्यापासून मला इतकं मांजराचं वेड लागलं आहे. तोपर्यंत मी त्याला हात लावला नाही, पण ते कंटिन्यू माझ्यापाशी बसलेलं असायचं काम करताना. आणि जेव्हा ते कुठेतरी निघून गेलं का काय झालं काय कल्पना नाही. मला इतकं कसतर वाटायला लागलं ना की आपल्या घरातल्या माणसासारखं. जेव्हा कुठं मांजर आणलं त्यावेळेस माझ्या जीवाला मग शांतता लागली. तर चिंगू आणि आपला लाडू अशी माझी 2 मांजर आहेत, आणि आता ही 3 पिल्ली झालेली आहेत. आज ना दोघींची पण सकाळची शाळा होती. तुझी कितीला सुटणार होती? 12 तुझी? 15 बर, तुझ होती की. पण विषय असा झालता, टायमिंग विचारायचं कारण असं, विषय असा झालता आमच्या घरामध्ये रात्री की आणायला कोणाला लवकर जायचं आईनं, ह्याच्यावरून घमासान भांडण लागलं होतं. तर तुम्हीच कमेंट करून मला सांगा की ह्या दोघीपैकी मी कुणाला अगोदर आणायला जायला पाहिजे होतं. आणि ही अशी असलं उद्योग असतात, भांडण असतात त्यांची. हां, बाळांना नको हात लाव. तर अशा पद्धतीने होतं. तर तुम्हीच कमेंट करून सांगा दोघीपैकी मी कोणाला अगोदर आणायला जायचं होतं. म्हणजे का आता विचारलं तर आत्ता चाललं होतं की मला आई आधी न्यायला आली, तुला आलीच नाही, अशी एकामेकाला चाललेलं असते सारखं. तर तुमच्याही घरात असंच असणार आहे वातावरण. 2 लेकी म्हणल्यावर किंवा 2 लेकरं म्हटलं की असंच असते. चला मस्त असं झुब्यांचे डिझाईन दाखवा म्हटलं होतं एकाताई. भरपूर कमेंट्स आल्यात, त्यातल्या काही कमेंट्स आपण एका व्हिडिओमध्ये मी दाखवेन एक गोष्टी. एका ताईंची कमेंट होती बघा की झुब्यांची डिझाईन दाखव म्हणून. तर म्हटलं दाखवावी तुम्हाला ही झुब्यांची डिझाईन. खूप छान आहेत ही झुबे. जरी इथं नाही ना व्यवस्थित दिसले तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने याची डिझाईन दाखवते. खूप मस्त आहेत आणि घातल्यानंतर पण एकदम छान असे दिसतात बघा हे झुबे. आता संक्रांतीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं घालून कसे दिसतात आहे म्हणून. दोन्ही पण मस्त एकदम छान. झुब्याचा आकार खूप मोठा आहे ह्याचा. हे असं फ्रंट कॅमेऱ्याने बऱ्यापैकी क्लिअर दिसत नाही, तर मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. तर ही बघा अशा पद्धतीने ही झुब्यांची
डिझाईन आहे आणि खूप छान आहे, मोठेच्या मोठे. हा खालचा घेर आहे ना भरपूर मोठा आहे, त्यामुळे छान दिसते आणि नाजूक नाजूक असे ना स्टोन आहेत बघा त्याच्यावरती, त्यामुळे एकदम मस्त वाटते हे झोपे घालायला घातल्यानंतर. हे बघा जेवढं क्लिअर तुम्हाला दाखवता येते ना मी तितकं क्लिअर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय.